नमस्कार. ऑफिसमध्ये तुमचा बॉस हिटलरसारखा वाटतो का? सतत ओरडणं, तुमच्या कामाचं श्रेय घेणं आणि तुम्हाला कधीच मोठं होऊ न देणं. जर हो असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण एक हुकुमशहा मॅनेजर आणि 21व्या शतकातल्या खरा गुरु यांच्यातला फरक जाणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत व्हिडिओ संपेपर्यंत समजेल माझा गुरु हा माझा गुरु आहे का हिटलर आहे. बघा, तुमचा बॉस तुमची प्रगती करतोय का तुम्हाला मागे खेचतोय? तो टीमला जोडतोय का टीमला तोडतोय? हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, कारण आपला बॉस आपल्या करिअर किंवा मानसिक आरोग्यावर आणि एकूणच आयुष्यावरती खोल 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 परिणाम करत असतो. एका वाईट बॉसमुळे एक उत्तम कर्मचारी नोकरी सोडून जात असतो, तर एक चांगला बॉस सामान्य कर्मचाऱ्याला सुद्धा असामान्य बनवू शकतो, एक स्टार परफॉर्मर बनवू शकतो. तर चला तर मग या दोन प्रकारच्या बॉसला ओळखूया आणि आज आता क्लिअर कट समजून घेऊया की एक हिटलर खरा कोण असतो आणि एक खरा गुरु कोण असतो. वाईट बॉस म्हणजे फक्त जास्त काम लावणारा किंवा शिस्त लावणारा बॉस असं नसतं, असं मला वाटतं. वाईट बॉस तो असतो जो तुमचा आत्मविश्वास अक्षरशः संपवून टाकतो, कचराकुंडीत टाकून देतो. तुमची नवनिर्मितीची जी इच्छा असते ना, ती मारून टाकतो आणि ऑफिसला अक्षरशः तुरुंग बनवून टाकतो, एका जेलसारखं बनवून जातो. बघा, अनेक जण कंपनीमुळे नाही तर त्यांच्या वाईट बॉसमुळे नोकरी सोडत असतात. मी परत रिपीट करतो या वाक्याला. अनेक जण कंपनीमुळे नाही तर त्यांच्या वाईट बॉसमुळे नोकरी सोडत असतात. याला बॉस फॅक्टर असं म्हणतात. जेव्हा टीमचा कप्तानच नकारात्मक, जेव्हा तोच विलन असतो, तेव्हा विचारांनी तुम्ही भरून जातात, तुम्ही डिप्रेस होऊन जातात. अहो, अशा वातावरणामध्ये कंपनीचे ध्येय तर दूरच राहिले, बाकीच्या गोष्टींमध्येच ही टीम बिझी असते आणि वैयक्तिक गोष्टींमध्ये प्रत्येकजण बिझी असतो की मी कसा खरा, मी कसा खरा, मी कसा खरा. आता आपण एका हुकुमशहा म्हणजे एका हिटलर बॉसची मुख्य लक्षणं बघितली, म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं असं काय असेल तर तो हिटलर आहे. आता आपण बघूया की खरा बॉस काय असतो, त्याची परिस्थिती कशी असते, त्याचं थोडंसं विश्लेषण करूया. त्याच्या आधी आपण बघूया हुकुमशहा बॉसचे 5 लक्षणं, म्हणजे कसं आयडेंटिफाय करायचं की तो हिटलर आहे का चांगला बॉस आहे, हे आता आपण आधी बघूया. पहिलं, प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं, ज्याला आपण मायक्रो मॅनेजमेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतो. जो हिटलरसारखा बॉस असतो ना, प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं नियंत्रण करायला बघतो. तुम्ही पाठवलेला प्रत्येक ईमेल त्याला CC मध्ये लागतो. तो म्हणतो मला CC मध्ये का नाही ठेवलं, कमॉन इथून पुढे CC मध्ये मला ठेवायचं. तुम्ही घेतलेली प्रत्येक जे छोटे छोटे निर्णय असतात ना, त्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागते. अहो, 5 रुपये जरी खर्च करायचे म्हटलं की त्याला फोन करावा लागतो. थोडक्यात तुमच्या कामावरती म्हणजे अजिबात विश्वास नसतो. तो फक्त तुम्हाला नियंत्रण करायला बघत असतो. फ्रीडम शून्य असतं. तो तुमच्या प्रत्येक पावलावरती नजर ठेवून असतो, जणू काही त्याच्याशिवाय एक पानही हलू शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही एक रिपोर्ट बनवत असाल आणि तुमचा जो बॉस आहे त्याला दर तासाला तो तुम्हाला फोन करून विचारेल किती झालं, किती झालं, किती झालं, जरा मला दाखव. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये चुका काढेल, म्हणजे तुम्ही जे बोलताय त्यात पण तो चुका काढेल आणि सातत्याने तुम्हाला खाली 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 पाडण्याचा प्रयत्न करेल. शेवटी त्याच्याच पद्धतीनं तो रिपोर्ट बनवून घेईल. तुम्ही फक्त एक कठपुतली म्हणून राहिला आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगतो, ढासळून जातो. तुम्हाला वाटायला लागतं की तुम्ही स्वतंत्रपणे कोणतंच काम करू शकत नाही आणि हे कर्मचारीच्या एम्पॉवरमेंटच्या टोटली विरुद्ध असतं. तर दुसरं, कामाचं श्रेय घेणे. या प्रकारचे बॉस टीमने केलेलं प्रत्येक कामाचं श्रेय स्वतःकडे ठेवून घेतात. जेव्हा एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल होतो, तो सगळ्यांसमोर असा आणतो की जणू काही सगळं काही त्यानेच केलं आहे, तो म्हणजे माझ्या प्रयत्नांमुळे झालं, मी सर्व आहे या कंपनीचा. पण जेव्हा एखादी चूक किंवा एखादं अपयश येतं, तेव्हा तो फक्त एक क्षणही विचार न करता सगळं खापर त्या बिचाऱ्या टीमवरती फोडून टाकतो. विचार करा, तुमची जी टीम आहे ती दिवस रात्र एक करून एक मोठी डील मिळवत असते. अहो, खूप मेहनत लागते हो ती सेल्स करायला. फोन लावणे, कस्टमर इग्नोर करत असतो, उद्या कॉल करा, परवा कॉल करा म्हणत असतो. ती डील कशी बशी मिळवतात. पण सगळ्यांसमोर तुमचा बॉस काय करतो, एकही टीमचा उल्लेख न करता, एकही सेल्स मॅनेजरचा उल्लेख न करता तो काय म्हणतो, हे सगळं माझ्या स्ट्रॅटेजीमुळे शक्य झालं. मी जे बनवलं, वेबसाईट जी बनवली त्याच्यामुळे हे शक्य झालं. मी जे स्ट्रॅटेजी जी बनवली त्याच्यामुळे ते शक्य झालं. आणि या उलट जर डील हुकली तर तो काय म्हणतो, अहो मी सगळं केलं, मी वेबसाईट बनवली, पैसे लावले, मार्केटिंग केली, पण तुमची टीम व्यवस्थित काम नाही करत आहे. कॉलिंग करा, व्यवस्थित करा, तुमच्या वागण्यामुळे सेल्स होत नाही आहे. तिसरं, संवादाचा अभाव आणि गुप्तता. असं जणू काय 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 लपवलं जातं, जणू काय हे बिग बॉस आहे आणि ऑफिस नसून. अहो, हिटलर बॉस असतो ना, कधीच स्पष्ट बोलत नसतो, कोड्यात बोलतो,
एकदम कॉम्प्लिकेटेड बोलतो, तुमच्याकडून नेमकी काय अपेक्षा ते माहीत नसतं, एखादा निर्णय घेतला याबद्दल ते कायम गुपित असतं, सगळं काही सांगतच नाहीत की एक्झॅक्टली काय चालू आहे. आणि याबद्दल सतत काहीतरी गुपित असल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं. त्याला वाटतं की माहिती हीच शक्ती आहे, मी जर काही सांगितलं तर माझ्या विरुद्ध काहीतरी तयार होईल म्हणून तो सांगतच नाही. ती जी आहे इतरांना फार कमी महत्त्व दिलं जातं त्यांच्याकडनं. जेव्हा तुम्ही त्याला काही विचारायला जाता, म्हणजे त्या बॉसला, हिटलरसारख्या बॉसला, तेव्हा तो एकतर तुम्हाला टाळतो किंवा अर्धवट उत्तर देतो. तो म्हणतो उद्या बोलू, परवा बोलू, मी थोडासा आत्ता बिझी आहे. आणि यामुळे टीममध्ये सारखा गोंधळ उडालेला असतो. कोणालाच कळत नाही की नक्की कोणत्या दिशेने जायचं आहे, करायचं काय, स्पष्ट ध्येय नसतं, मार्गदर्शन नसतं, पारदर्शिकता नसते, जी की चांगल्या नेतृत्वाची ओळख नाही असं मला वाटतं आणि ज्याचा पूर्णतः इथे अभाव झाल्यासारखं आपल्याला वाटत असतं. चौथं फार महत्त्वाचं आहे, भीती आणि दहशतीचं वातावरण. एखादा मॅनेजर, एखादा लीडर किंवा तुमचा बॉस किंवा एखादा ऑडिट मॅनेजर जर भीतीचं वातावरण तयार करत असेल ना, असा बॉस जो असतो तो प्रेमाने नाही तर भीतीने राज्य करत असतो. त्याला वाटतं मी राज्य करेल, त्याला वाटतं की मी किंग आहे. अहो, बॉस म्हणजे कोच असतो, किंग नसतो. आणि ह्या सगळ्या लोकांना काय वाटतं, भीतीने मी राज्य करेल. तर तो सगळ्यांच्या देखीत तुमचा अपमान करायचा प्रयत्न करेल. एक कोच काय असतो, तो एकट्यामध्ये घेऊन तुम्हाला फीडबॅक्स देत असतो. हसी मजाकमध्ये जर एखाद्या बॉसने तुमचा अपमान केला तर ते सगळं चालतं हो, पण उगाचच सगळ्यांच्या समोर उगाचच विनाकारण अपमान करायचा हे बरोबर नाही. सतत ओरडणे, छोट्या चुकांसाठी छोट्या दिशा देणे, असं करा तसं करा, आणि उगाच डिटेलमध्ये स्ट्रेच करणे कुठली पण गोष्ट, हे चुकीचं आहे. त्यांच्या केबिनमध्ये जायलाही कर्मचारी घाबरत असतात. मीटिंगमध्ये कोणीही मोकळेपणाने आपलं मत मांडत नसतं असल्या बॉससमोर, कारण सगळ्यांच्या मनात एकच भीती असते, बॉसला नाही आवडलं तर, मला एखादा डेबिट नोट मारला तर, मला जॉबवरनं काढलं तर. आणि अशा वातावरणात नवीन कल्पना सोडावो, नवनिर्मितीची तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही. पाचवं, पक्षपातपणा न करणे, चमचेगिरीला प्रोत्साहन न करणे. बऱ्याचदा आपण बघतो बॉसेस चमचेगिरीला जास्त प्रोत्साहन देत असतात. हुकुमशहा जो बॉस असतो, हिटलर जो असतो, तो आजूबाजूला नेहमी असे चमचे ठेवत असतो. त्याला असं वाटतं की माझी कौतुक जर कुणी केलं तर मी त्याला प्रमोट करेल. गुणवत्तेपेक्षा जी हुजूर म्हणणाऱ्या लोकांना जास्त महत्त्व दिलं जातं. जो त्याची खोटी स्तुती करतो त्याला तो प्रमोशन देत असतो, चांगल्या संधी ज्या असतात ते त्यांना देत असतो. या उलट जो प्रामाणिक मत मांडतो किंवा प्रश्न विचारतो त्याला हळूच साईडलाईन केलं जातं. त्याला कळतसुद्धा नाही, त्याचा पत्ता कट केला जातो. आणि यामुळे ऑफिसमध्ये गट तयार होत असतात, ग्रुप तयार होत असतात. प्रामाणिक आणि कष्ट करणारे जे कर्मचारी आहे ते सतत निराश असतात. त्यांना असं वाटतं की इथे काम करून काहीच उपयोग नाही आहे, कारण इथे कौतुक कामाचं नाही तर त्या चमचेगिरीमुळे होत आहे. आणि ज्यामुळे टीममधली एकी जी असते, युनिटी जी असते, त्याचा विश्वासघात होत असतो, ते पूर्णपणे संपून जात असतं. खऱ्या गुरु कोण असतो एक्झॅक्टली, हा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल. बघा, रिअल गुरु तो असतो की जो ह्याच्या एकदम विपरीत असतो. बघा, प्रत्येक नाण्याला एक दुसरी बाजू असते. एक असा बॉस असतो जो टीमला तोडत नसतो, तर तो टीमला घडवत असतो. आपण त्याला असं म्हणूया 21व्या शतकातला खरा गुरु असं आपण त्याला म्हणूया. बघा, हा गुरु फक्त मॅनेजर नसतो, हा फक्त ऑडिट मॅनेजर नसतो, हा फक्त बिझनेस हेड नसतो, हा फक्त CEO नसतो. तो एक मार्गदर्शक असतो, एक कोच असतो, एक प्रेरणाचं स्तोत्र असतो. बघा त्याच्यामध्ये काय गुण असतात. बघा तुमच्या बॉसमध्ये बघा पहिले गुण आहेत का हे गुण आहेत, थोडंसं बघा. पहिलं, तो एम्पावर करतो, तो ट्रस्ट ठेवतो. खरा गुरु आहे ना, तुमच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करत नाही. तो तुमच्यावरती विश्वास ठेवतो आणि फक्त म्हणतो की हे काम करून घ्या. तो तुम्हाला जबाबदारी देत असतो. ते काही म्हणजे ते संपवण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रता देत असतो. त्याला माहीत असतं की चुका हा शिकण्याच्याच प्रक्रियेमधला एक भाग आहे. तो तुम्हाला प्रत्येक पावलावरती नियंत्रण करण्याऐवजी योग्य दिशा देत असतो, तुम्हाला गाईड करत असतो आणि गरज पडल्यास मदतीसाठी नेहमी तुमच्या पाठीशी उभा असतो. जर तुम्ही कुठल्या स्कॅममध्ये फसलेले आहात आणि तुम्ही जर त्याला पैसे मागितले तर तो तुम्हाला नक्की पैसे देत असतो, कारण त्याला माहीत असतं की आज ह्या घडीला हा व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना की तो स्कॅम. आणि तो म्हणतो की हे प्रोजेक्ट तुझा आहे, तू लीड करत आहेस, सो कुठलीही अडचण आली तर मला नक्की सांग, मी आहेच. जसं मी म्हणालो, पैसे तो देत असतो. बघा, एक खरा लीडर जो असतो, जो तुमच्या मदतीला तो धावून येईल. तुम्हाला जर एखादी फायनान्शियल सिच्युएशन आली आणि तुम्ही जर त्याला पैसे मागितले, जो खोटा बॉस असतो ना तो कधीच तुम्हाला पैसे देणार नाही, पण जो खरा बॉस असतो तुम्हाला तो नक्की पैसे देईल. आणि असा विश्वास मिळाल्यानंतर कर्मचारी जास्त जबाबदारीने काम करत असतात, उत्साहाने काम करत असतात. ते स्वतःहून पुढाकार घेत असतात
आणि विश्वासावर आधारलेलं नेतृत्व मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने टीमला घडवत असतं. दुसरं, यशाचं श्रेय टीमला देणं. हा एक खरा गुरु असतो जो यशाचा आनंद संपूर्ण टीमसोबत साजरा करत असतो. तेव्हा जेव्हाही त्याला यश मिळतं तो गर्दीत उभा राहून आपल्या टीमसाठी टाळ्या वाजवतो. तो कधी जाऊन ती ट्रॉफी नसतो उचलत. तो सगळ्यांना सांगतो की हे माझ्या टीमच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे आणि तो प्रत्येक सदस्यांना म्हणजे जे काही टीम मेंबर्स आहेत त्याच्या योगदानात तो ओळखतो, त्याचं सातत्याने कौतुक करत असतो. पण जेव्हा अपयश येतं तो टीमला दोष देण्याऐवजी स्वतः जबाबदारी घेतो. तो म्हणतो की हे कदाचित माझी लिडरशिपचा प्रॉब्लेम आहे आणि एक टीम म्हणून आपण कुठे कमी पडलो ते शोधूया, पुढच्या वेळेस हे अधिक चांगल्या तयारीने करूया आणि अशाच पद्धतीनं टीमला पुढे घेऊन जात असतो. तिसरं, स्पष्ट संवाद, क्लिअर कम्युनिकेशन आणि ट्रान्सपरन्सी. एक गुरु म्हणजे स्पष्ट प्रामाणिक संवाद साधणारा कंपनीचा लीडर, ज्याच्याकडे ध्येय आहे आणि टीमकडून असलेल्या अपेक्षा, महत्त्वाचे निर्णय याबद्दल तो नेहमीच पारदर्शक असतो. त्याला क्लिअर कट माहिती असतं की कोणाकडनं काय अपेक्षित आहे आणि या नियमितपणे तो सातत्याने तो टीम घेत असतो, क्लिअर कम्युनिकेट करत असतो, जिथे प्रत्येकजण आपलं मत मोकळेपणाने मांडू शकतो. तो फक्त बोलत नाही तर तो एक चांगला श्रोताही असतो. तो प्रत्येकाच्या कल्पना अडचणी लक्ष देऊन ऐकत असतो बिकॉज ही इज अ व्हेरी गुड लिस्नर. आणि अशा संवादामुळे टीमला एक स्पष्ट दिशा मिळत असते. आपण एकत्र येऊन कोणत्या ध्येयासाठी काम करत राहणे आणि हे सर्वांना म्हणजे माहीत असतं कारण क्लिअर कट कम्युनिकेशन आहे. यामुळे टीमची एकी कायम असते, टीम बिल्डिंग होत असते, सहकार्य वाढत असतं. चौथं, प्रेरणा आणि विकासाला चालना देणं. बघा, एक गुरु केवळ तुमचा बॉस नसतो, तो तुमचा मार्गदर्शक असतो, तुमचा तो कोच असतो. तो तुमच्यातील क्षमता चांगल्या पद्धतीने ओळखत असतो की तुमच्यात स्ट्रेंथ काय, तुमच्यात विकनेस काय आणि याच्या विकासासाठी तो कुठल्याही स्तरावर जायला तयार असतो. तो तुम्हाला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी, ट्रेनिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी सातत्याने गप्पा मारत असतो. बघा, चांगला बॉस तोच आहे जो सातत्याने तुमच्या करिअरबद्दल बोलतो आहे, तुमच्या बेटरमेंटबद्दल बोलतो आहे आणि तो तुमच्या चुकांवरती ओरडण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल यावरती तो सांगत असतो. बघा, ओरडणं म्हणजे काही वाईट नाही आहे, पण सातत्याने ओरडणं नक्कीच वाईट आहे. हे तुम्हाला फक्त काय करायचं हे सांगत नसतात, तर ते का करायचं हे सुद्धा सांगत असतात. वाय सांगणारा जो बॉस असतो तो फार भारी असतो, तो फार चांगला असतो, सकारात्मक ऊर्जा देत असतो आणि टीमला सतत तो प्रेरणा देत असतो. तो तुमच्यासाठी नेतृत्व काय म्हणतात त्याचा एक स्तोत्रच असतो, म्हणजे एक पूर्ण बायबलच असतो तो. नंबर 5, फेअरनेस अँड इक्वल अपॉर्च्युनिटी. बघा, खरा गुरु कधी पक्षपात करत नाही. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही कोणत्या कास्टचे आहात, त्याला काही घेणं देणं नसतं. खरा गुरु तो असतो, खरा लीडर तो असतो जो तुमच्या कामाकडे बघतो, तुमच्या बाकीच्या गोष्टींकडे बघत नाही. त्यासाठी टीममधले सर्व सदस्य समान असतात. तो चमचेगिरीमध्ये विश्वास ठेवत नाही तर चांगल्या कामामध्ये विश्वास ठेवतो. तो प्रत्येकाच्या कामाचं योग्य मूल्यमापन करतो आणि सर्वांना विकसित करण्याच्या समान संधी देत असतो. तो एक ते वातावरण तो तयार करत असतो जिथे प्रत्येकाला वेगळेपणाचा आदर केला जातो, ज्याला इंग्लिशमध्ये लिव्हरेजिंग डायव्हर्सिटी असं म्हणतात. मित्रांनो, नवीन एक माझं जे पुस्तक येतं आहे स्टार्स ॲट इंडिया INC, त्यामध्ये हे मी फार डिटेलमध्ये दिलेलं आहे. नक्की त्या पुस्तकाची वाट बघा आणि ते पुस्तक हवं असेल तुम्हाला तर नक्की वाचा, कारण त्याच्यामध्ये हे सगळ्या ऑफिस कॉन्टॅक्ट्सबद्दल, स्पेशली लिव्हरेजिंग डायव्हर्सिटीबद्दल फार छान चॅप्टर लिहिलेलं आहे. कारण की बघा, अशा फेअरनेसमुळे काय होतं, जे काही टीमचं वातावरण असतं त्याच्यामध्ये एक सर्टॅनिटी तयार होते, सुरक्षिततेची भावना तयार होत असते. प्रत्येकाला खात्री असते की जर मी चांगलं काम केलं तर माझं कौतुक नक्की होणार. आता तुम्हाला हुकुमशाही बॉस कोण असतो कळालं, खरा गुरु कोण असतो यांच्यामधला फरक कळाला. आता प्रश्न उरतो की तुमचा बॉस हिटलर प्रकारचा आहे तर काय करायचं, आणि चांगला असेल तर काही करायचंच नाही कारण तो चांगला आहे. त्याच्यामुळे निराश होऊ नका. पहिले तर आयडेंटिफाय करा की कोण आहे. बघा, परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता. जर तुमचा हिटलर शाही बॉस असेल तर त्यांच्याशी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाची नोंद व्यवस्थित ठेवा आणि स्वतःचं मानसिक संतुलन, कारण तुमच्या जॉबपेक्षा तुमचं मानसिक संतुलन जे आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे. बघा, जर कधीच काही बदल होत नसेल ना तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, नवीन नोकरी शोधा. त्या बॉसच्या मागे जाऊ नका, कारण नवीन नोकरी शोधणं हा एक उत्तम उपाय असू शकतो. आणि जर तुम्ही स्वतःच्या बॉसच्या भूमिकेत असाल, म्हणजे जर तुम्ही स्वतःच म्हणजे एक बॉस असाल असं मला म्हणायचं आहे, त्या भूमिकेत असाल किंवा भविष्यात जर तुम्ही बॉस म्हणून म्हणजे तुम्हाला लिडरशिपसाठी कंपनी उपयुक्त ठरत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. म्हणजे आरशासारखं आहे की बॉस कसा बनायचा. बघा, स्वतःला विचारा, म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये यातले कोणते लक्षणं आहेत. मी तुम्हाला खरं सांगू का, हुकुमशहा बनणं, हिटलर बनणं, बॉसगिरी करणं फार सोपं आहे. ज्यावेळेस तुमचं प्रमोशन होतं, मी बरेचसे लोक बघितलेत, खिशात नाही दाना पण मला बॉस म्हणा. मी तुम्हाला सांगतो, खरा गुरु तो आहे ना जो कोच असतो.
त्याला बॉसगिरीशी टायटलशी काही घेणं नसतं. त्याला एम्पथीशी महत्त्व असतं, त्याला टीम बिल्डिंगशी महत्त्व असतं. आणि खरा गुरु केवळ प्रोजेक्ट पूर्ण करण्यापर्यंत नसतो, तो ना बिचारा माणसं जोडत असतो. तो सगळ्यांना एकत्रितपणे आणत असतो, टीमला घडवत असतो, कामामध्ये सकारात्मकपणाचं ते संस्कृती तो आणत असतो. लक्षात ठेवा, तुम्ही जर बॉस उद्या बनणार असाल किंवा बनवू इच्छित असाल ना, तर हे रूल्स फॉलो करा. कारण तुम्ही एक चांगले लीडर बनू शकतात. ह्यामध्ये जन्मल्यापासून जे गुण असतात त्याचं काही घेणं नसतं. मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो, तुम्ही कधी अशा हिटलरसारख्या लीडरसोबत जर काम केलं असेल ना, तर तुम्हाला हे कनेक्ट होत असेल मी काय सांगतोय. बघा, तुम्हाला असा एखादा गुरु भेटला पाहिजे किंवा मी तो शोधा जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कारण असे गुरु भेटणं फार अवघड असतं आणि भेटतात गुरु, फक्त तुम्ही गुरु पण त्यांना मानलं पाहिजे. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की तुमचे विचार शेअर करा, कारण मी आज फार आतमधून बोललेलो आहे मला जे वाटतं ते. कारण गुरु ॲज अ लीडर ह्या भूमिकेत मी सुद्धा आहे. स्वतःचं म्हणजे ते मिरर जे असतं, रिफ्लेक्शन जे असतं ते मी केलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्या लीडर्सला हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कंपनीमध्ये जर लीडरशिपची ट्रेनिंग हवी असेल तर मला ईमेल करा, कारण मी तेच काम करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हिंदीचं पण एक चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा. आणि एक मराठी माणूस कॉर्पोरेट ट्रेनिंगसारखे व्हिडिओज मराठीत आणतोय, एवढी हिंमत जर करत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून थोडीशी हिंमत माझ्यासाठी दाखवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.